आता पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे आणि सर्वपित्री अमावस्या हा पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असतो। तुम्हाला या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा काहीच जमली नाही तर अवश्य तुम्ही या सेवा करा, कारण बघा पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं। आपल्या कुलदेवांचा कुलदेवीचा आशीर्वाद जितका महत्त्वाचा आहे तितकाच पितरांचा पण आशीर्वाद महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला जो हा जन्म मिळालेला आहे तो आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळेच आहे, पितरांमुळे आहे। त्यामुळे त्यांचं स्मरण करून त्यांचं आभार मानण्याचे हे दिवस असतात। काही कारणांमुळे वेळेच्या अभावी तुम्ही जर पितरांचं स्मरण केलेलं नसेल, पितरांसाठी उपाय कुठलाच केलेला नसेल तर उद्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा, जो मी तुम्हाला दही भाताचा उपाय सांगणार आहे तो तुम्ही आवर्जून या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करावा। बघा बऱ्याच वेळेला काय होतं की बॅड पॅच सुरू होतो, म्हणजे वाईट काळ सुरू होत असतो। आपण म्हणतो ना माझा बॅड पॅच सुरू आहे किंवा काहीतरी असा वाईट काळ माझा सुरू असतो, ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करा, कितीही मेहनत घ्या तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला हवा तसा मिळत नाही। बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपण कष्ट तर खूप करतोय पण बाकीचे आपले सहकारी जे असतात ते खूप पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो। असं का होतं? हा एक बॅड पॅच असतो, एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये किती जरी आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थित बोला, वादविवाद हे ठरलेलेच असतात, ते होतातच। पती पत्नीमध्ये पण तुम्ही कितीही तुमच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला समजून घेतलं तरीही वादविवाद हे होतच असतात। घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणं ही होतात, म्हणजे होतातच। मुलं आजारी पडतात, लहान मुलं किंवा आपण घरातील जे सदस्य आहे ते वारंवार आजारी पडतात। एक झालं की एक माणूस आजारी पडत राहतो आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो। आई वडिलांना मुलं खूप उलटसुलट बोलत असतात, अतिशय टोकाची भांडणं होतात, घरामध्ये कोणाचं पटत नाही, एकमेकांशी मुलांची शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही, मुलांना शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात, लग्न त्यांची जुळत नाहीत, मुलांना नोकऱ्या लागत नाहीत, संतान प्राप्ती होत नाहीत। ही सगळी जी कारणं आहेत ना ती बघा आपला वाईट काळ जो आहे किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो ना त्यामुळे असतात, किंवा मग पितृदोष लागलेला असतो। आपल्याला पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते। आपल्या पितरांची सेवा यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतो। तर बघा हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत। तर आता हे उपाय आपण पाहूयात की कोणते उपाय आपण उद्याच्या अमावस्येला करायचे आहेत। तर सर्वांनी हे उपाय करायचे आहेत, त्याचबरोबर तुम्ही हे उपाय दर अमावस्येला सुद्धा करू शकता। अतिशय छान फरक पडतो, 100% तुम्हाला याचा छान असा फरक दिसणार आहे, म्हणजे दिसणार आहे। जर तुम्ही पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हा उपाय कराल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल याने घडेल। त्यामुळे तुम्ही उद्याच्या सर्वपित्री अमावस्येला हे उपाय आवर्जून करावेत। सर्वपित्री अमावस्या म्हटलं तर आपल्या घरचे पित्र अगोदरच्या तिथीला वारले असतील तरीही या दिवशी पुन्हा तुम्हाला एकदा आपल्या पितरांसाठी नैवेद्य काढायचा असतो, कावळ्याला घास द्यायचा असतो, त्यानं देखील आपला पितृदोष दूर होत असतो। तर सर्वपित्री अमावस्या शनिवारी 20 सप्टेंबर 2025 रोजी उत्तरात्री म्हणजे पहाटे 4 वाजता सुरू होत आहे आणि ती रविवारी उत्तरात्री 1:23 संपत आहे। तर उगवत्या तिथीनुसार 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपित्री अमावस्या असणार आहे। तर या दिवशी आपल्याला हे जे काही उपाय मी सांगणार आहे ते करायचे आहेत। हे उपाय दिवसभरात कधी पण करू शकता। अगदीच हे उपाय तुम्ही दर अमावस्येला किंवा दर पौर्णिमेला किंवा दर एकादशीला केले तरीही तुमचा प्रखर पितृदोष देखील दूर होऊ शकतो, हे लक्षात घ्या। तर चला जाणून घेऊया आपल्याला उपाय कुठले करायचे आहेत। तर जे काही उपाय करायचे आहेत ना त्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहेत, एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही। आता या 2 गोष्टी प्रत्येकालाच शक्य होतात, सहज उपलब्ध होतील अशाच या गोष्टी आहेत, पण यानं आपले पितृदोष जे आहेत ते नक्कीच दूर होऊ शकतात। हे अनेकांना ठाऊक नाहीये, तर आज मी तुम्हाला 5 दही भाताचे उपाय सांगणार आहे। त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो करणं शक्य होणार आहे तो करा। सगळे केले तरीही हरकत नाही,
पण जर तुम्हाला एक जरी करता आला तरी चालेल। तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजे बाहेर टेरेसवर वगैरे या ठिकाणी तुम्हाला दहीभाताचा नैवेद्य ठेवायचा आहे। हा नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर घेऊ शकता किंवा वड्याच्या झाडाचं पान असेल तर त्यावरही घेऊ शकता। ते नाही मिळालं तर एखादी पत्रावळी घ्या किंवा एखादी अशी डिश घ्या जी पुन्हा तुम्हाला वापरात आणायची। ही डिश फेकून द्यायची नाहीये। तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा उपाय करणार आहोत तेव्हा ही डिश आपल्याला वापरायची आहे। तर बघा, या डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून ठेवायचं आहे। पण भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाहीये, तूप घालायचं नाहीये। फक्त मुठभर तांदूळ घ्या, एका पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचं आणि तो भात शिजवायचा आहे। फक्त एका पाण्याने धुवायचा किंवा नाही धुतला तरी चालतो, पण एका पाण्याने धुवायला हरकत नाही। तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्रित करायचं आहे। आता हा भात आपण शिजवणार आहे तो आपल्या खाण्यातील भात नसावा। उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा आहे, हे लक्षात घ्या। आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन करतो तसं आपल्याला वर्तुळ करायचं आहे आणि त्या वर्तुळावर ही प्लेट ठेवायची आहे किंवा ही पत्रावळी ठेवायची आहे। त्याभोवती गोलाकार पाणी फिरवायचं आणि त्यानंतर पितरांना एक प्रकारे आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा आणि जे आमचे दोष आहेत ते दूर करावे, तुमचा भरभरून आशीर्वाद आम्हाला द्यावा, अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे। आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळेस म्हणायचं आहे। अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे। आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन ते भात खातील त्यानंतर उरलेला जो भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा तो तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरीही चालेल। जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता। त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा की एक गौरी घ्यायची आहे। छोटीशी गौरी घ्या, त्यावरती 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या, थोडंसं तूप टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं आहे। आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा दहीभात थोडासा त्यावर शिंपडायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल। हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे। तर त्याच्यानंतर बघा, तिसरा उपाय म्हणजे आपण जो तिसरा उपाय करणार आहोत तो असा आहे की आपल्याला आपल्या संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दहीभात थोडा थोडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे आणि आपली जी काही इडापिडा आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। अतिशय साधे सोपे असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे, प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच हे उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करू शकता। त्यानंतर चौथा जो उपाय आहे ना तो आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा, नजर किंवा पितृदोष असेल तो दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे। कारण अशाच प्रकारचा एका प्लेटमध्ये आपण किंवा पत्रावळीवर किंवा नारळाची जी करवंटी असते त्यामध्ये असा दहीभात ठेवायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दहीभात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। टाकताना एक काळजी घ्यायची आहे की कोणीही त्याला ओलांडणार नाही किंवा तुडवणार नाही, अशा प्रकारे आपल्याला तो ठेवायचा आहे। यानं आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होत असते। तर हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा, अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे। त्यानंतर 5वा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा, तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल तर कितीही दवाखाना औषध केलं, पाणी केलं तरीही तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी व्यक्ती अगदी चांगली होती पण अचानक बघा तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागलेत, ती अगदी तिच्याच विश्वात रममाण असते, अगदी तिच्यामध्येच एक प्रकारची मरगळ आलेली असेल तर तिला कुठली तरी वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची लक्षणं तिच्यावर दिसत आहेत असं समजावं। तर अशाच पद्धतीने आपण काय करायचं आहे, अशाच प्रकारचा जो दहीभात आपण बनवला, जसा मुख्य दरवाजावरून ओवाळला तशाच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील हा दहीभात आपल्याला ओवाळायचा आहे
समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि तुमचे पूर्वज ते जन्माला आलेले असतील. बघा, बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खून असते. तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत. मग ती मुलं काय करतात, खूप त्रास देतात, चिडचिड करतात. अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल ना, तर त्या मुलांवरून जरी अशा प्रकारचा दही भात तुम्ही ओवाळला तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हे 5 उपाय मी आज तुम्हाला सांगितले, ते 5 पैकी एखादा तरी तुम्ही उपाय करायचा आहे. दही भाताचे उपाय मी सांगितलेले आहेत. आता तुम्ही सांगा, कुणालाही यामधला एकही उपाय जमणार नाही असं अजिबात होणार नाही, कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी असे हे उपाय आहेत. तर प्रत्येकाने हे उपाय करून बघा. आवर्जून केल्यानंतर आणि विश्वासाने केल्यानंतर 100% तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते. बघा, ज्याला पितृदोष असतो ना, त्याच्या अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग त्यांना नारायण, नागबली किंवा मग मातृगया वगैरे इकडे जायला सांगतात, किंवा मग त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली केल्या तर निश्चितच आपला पितृदोष दूर होतो. पण ह्या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पैसा खूप लागतो. तसंच आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण पैसे कुठून आणणार, आणि ते कार्यक्रम बरोबर ना कोणत्या वेळी आपल्याकडे नसेल पैसा, तर घाबरू नका आणि तोपर्यंत त्याचा त्रासही सहन करू नका. या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी दही भाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि दर अमावस्या आणि पौर्णिमेला, दर एकादशीला तुम्ही जर हे उपाय केले तरीही 100% वर्ष तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष दूर होतात, म्हणजे होतातच. बघा, यासोबतच आपल्या पितरांच्या काही सेवा देखील करायच्या असतात. जसं की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणणं, पितृस्तोत्र म्हणणं किंवा श्रीमद भागवत, संक्षिप्त भागवत हा जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन यायचा. त्याचा एक पाठ जरी केला ना आपण अमावस्या पौर्णिमेला किंवा एकादशीच्या दिवशी, तरीही त्याने पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर या सेवा नक्की करा, त्याचा लाभ नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक